मित्रांनो, जगाच्या तुलनेत भारत हा देश विविध भाषांनी समृद्ध असा देश बनलेला आहे। भारत हा विविध भाषा आणि सांस्कृतिक विविधतेचा देश म्हणून ओळखला जातो। भारतीय राज्यघटनेनुसार भारताच्या राष्ट्रीय भाषा आणि भारताच्या 22 अधिकृत भाषांची माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। तर मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। तर सुरुवातीला पाहूया भारताची राष्ट्रीय भाषा। तर भारतातील प्रत्येक प्रदेशाची संस्कृती ही वेगवेगळ्या प्रकारची आहे आणि ज्यामुळे ते विविध राष्ट्र बनले आहे। हे संघ बनवणारी वेगवेगळी राज्ये केंद्रशासित प्रदेशापैकी प्रत्येकाने स्वतःचा अनोखा सांस्कृतिक वारसा आणि बोली भाषेचे प्रतिनिधित्व केलेले आहे। एकूण 22 अनुसूचित भाषा आहे आणि त्या सर्व भारतीय राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीनुसार विविध राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बोलल्या जातात। भारताची राष्ट्रभाषा निवडणे हे आव्हानात्मक होते, कारण की तिथे अनेक प्रकारच्या भाषा ह्या बोलल्या जातात। भारताची राष्ट्रभाषा आतून आणि बाहेरून जाणून घ्या। उदाहरणार्थ, भारतात कोणती भाषा बोलली जाते आणि कोणती भाषा भारताची राष्ट्रभाषा आहे आणि इतर अनेक मुद्दे समजून घेणे आवश्यक आहे। असंख्य वांशिक संस्कृती, परंपरा आणि भाषा असलेले भारत हे लोकशाही मोठे असे राष्ट्र आहे। भारतातील विविध वांशिक गट विविध प्रकारच्या भाषा ह्या बोलत असतात। देशाच्या भाषेचा संदर्भ देताना भारतीय भाषा दर काही किलोमीटरवर पाण्याप्रमाणे बदलते हे वाक्य अत्यंत खरोखर असं आहे। हे प्रत्येक अर्थाने खरे सुद्धा आहे, ज्यामुळे त्याचा अर्थ होतो भारत याच्यामधील वेगवेगळे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा जो संघ आहे, प्रत्येक काही किलोमीटर अंतरावर भाषांची विस्तृत अशी श्रेणी आपल्याला आढळते। राज्यघटनेच्या स्थापनेपासून राष्ट्रभाषेवर अनेक प्रकारच्या चर्चा झालेल्या आहेत। भारताला मात्र राष्ट्रभाषा नाही। भारताची राष्ट्रभाषा आणि अधिकृत भाषा ह्या दोन भिन्न अशा गोष्टी आहेत। या व्हिडिओमधून तुम्ही भारताची अधिकृत भाषा आणि भारताची राष्ट्रीय भाषा याविषयी सर्व प्रकारचे पैलू हे जाणून घेणार आहात। तर संविधानानुसार भारताची राष्ट्रभाषा कोणती आहे? तर देशाच्या सांस्कृतिक विविधतेमुळे कोणत्याही भाषेला भारताच्या राष्ट्रीय भाषेचा दर्जा दिला जात नाही। भारतात 44% पेक्षा कमी लोक हिंदी बोलतात। अनेक वर्षापासून हिंदीला राजभाषा बनवण्याबाबत चर्चा होत आहे, पण त्यात यश आलेले नाही। भारतीय संविधानानुसार आजपर्यंत भारताची राष्ट्रभाषा म्हणून नियुक्त केलेली कोणतीही भाषा नाही। देशभरात अधिकृत हेतूंसाठी वापरण्यासाठी हिंदी आणि इंग्रजी अधिकृत भाषा म्हणून नियुक्त केल्या आहेत। घटनात्मक तरतुदी कोणत्या प्रकारच्या आहेत याबाबत ते सुद्धा पाहून घेऊ। भारतीय राज्यघटनेच्या कलम 343(1) मध्ये देवनागरीमध्ये लिहिलेली हिंदी ही संघ राज्याची अधिकृत भाषा असेल असे नमूद केलेले आहे। भारतीय अंकाची आंतरराष्ट्रीय आवृत्ती संघाच्या सर्व अधिकृत हेतूंसाठी वापरली जाते। भारतीय संसद आणि सरकारी इमारतींमध्ये अनेक अधिकृत अशा कामकाजासाठी फक्त हिंदी किंवा इंग्रजी भाषेला परवानगी आहे। संपूर्ण राष्ट्रामध्ये अधिकृत हेतूंसाठी इंग्रजीचा वापर हा केला जाऊ शकतो, ज्यामध्ये कायदेशीर कार्यवाही, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील पत्रव्यवहार आणि कायदेशीर प्रक्रियांचा समावेश होत असतो। कलम 343 नुसार केंद्र सरकार फक्त हिंदी बेल्टमधील राज्यांशी हिंदीत संवाद साधते। राज्यांशी संवाद साधताना इंग्रजी ही सहयोगी अधिकृत भाषा म्हणून वापरली जाईल। भारतातील 22 अधिकृत भाषांची माहिती आता आपण पाहून घेऊया। भारतीय राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये 22 वेगवेगळ्या भाषांना मान्यता देण्यात आलेली आहे। भारतीय राज्यघटनेच्या भाग XVI मधील कलम 343 ते 351 हे देशाच्या अधिकृत भाषांना संबोधित करतात। अनेक बदलानंतर उर्वरित भाषा अखेरीस जोडल्या गेल्या आहेत, कारण सुरुवातीला फक्त 14 भाषा निर्दिष्ट केलेल्या होत्या। भारतीय संविधानाने मान्यता दिलेल्या सर्व 22 भाषांची यादी ही मी तुम्हाला सांगणार आहे। तर आसामी,
आसाम, अरुणाचल प्रदेश येथील भाषा आहे. बंगाली पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा येथील भाषा समाविष्ट आहे. बोडो ही आसामकडील भाषा समाविष्ट आहे. डोंगरी जम्मू आणि काश्मीरची अधिकृत भाषा समाविष्ट आहे. गुजराती दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव गुजरात येथील ही भाषा आहे. हिंदी अंदमान आणि निकोबार बेटे, बिहार, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, मिझोराम, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल येथील ही भाषा आहे. कन्नड कर्नाटकची भाषा आहे. काश्मीरी जम्मू आणि काश्मीरकडील भाषा आहे. कोकणी दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ, कोकण किनारा येथील ही भाषा समाविष्ट आहे. मैथिली बिहार, झारखंड इकडची ही भाषा आहे. मल्याळम केरळ, लक्षद्वीप आणि पुदुच्चेरी येथील ही भाषा समाविष्ट आहे. मणिपुरी ही मणिपूरकडील भाषा आहे. मराठी महाराष्ट्र, गोवा, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव येथील ही भाषा समाविष्ट आहे. नेपाळी सिक्कीम आणि पश्चिम बंगालकडील भाषा आहे. ओडिया ओडिशाची अधिकृत भाषा समाविष्ट आहे. यानंतर पंजाबी पंजाब आणि चंदीगडची अधिकृत भाषा, दिल्ली आणि हरियाणाची दुसरी अधिकृत भाषा म्हणून हे समाविष्ट आहे. संस्कृत हिमाचल प्रदेश, उत्तराखंडकडील ही भाषा समाविष्ट आहे. संथाल लोक प्रामुख्याने झारखंड राज्यात तसेच आसाम, बिहार, छत्तीसगड, मिझोराम, ओडिशा, त्रिपुरा, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये ही भाषा बोलतात. सिंधी गुजरात आणि महाराष्ट्र, विशेषतः उल्हासनगरकडील ही भाषा समाविष्ट आहे. तमिळनाडू, पुदुच्चेरी येथील ही भाषा समाविष्ट आहे. तेलुगू आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि पुदुच्चेरीची भाषा ही समाविष्ट आहे. नंतर 22 नंबरची भाषा आहे उर्दू, जम्मू आणि काश्मीर, तेलंगणा, झारखंड, दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल अशा प्रकारे ह्या 22 प्रकारच्या भाषा ह्या संबंधित राज्यात ओळखल्या जातात आणि या भाषांचा संविधानाने मान्यतेनुसार भारतीय भाषांच्या यादीत समावेश हा केलेला आहे. आता आपण पाहूया की राष्ट्रीय भाषा विरुद्ध राजभाषा म्हणजे नेमकं काय आहे. देशाच्या लोकसंख्येच्या मोठ्या भागाद्वारे बोलली जाणारी कोणतीही भाषा राष्ट्रीय भाषा ही मानली जाते. ही सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय हेतूंसाठी कार्य करते. राष्ट्रीय न्यायालय, संसदेमध्ये किंवा व्यावसायिक हेतूंसाठी अधिकृत क्रियाकलापांसाठी वापरली जाणारी भाषा अनेकदा सरकार आणि विधिमंडळात मान्य केली जाते आणि स्वीकारली सुद्धा जात असते. कलम 343 नुसार केंद्र सरकार हिंदी राज्यांशी हिंदीत संवाद साधेल. राज्यांशी संप्रेषण करताना इंग्रजी ही सहयोगी अधिकृत भाषा म्हणून वापरली जाईल. त्यामुळे हिंदी आणि इंग्रजी या भारताच्या अधिकृत भाषा आहेत, राष्ट्रीय भाषा नाहीत असे घटनेत नमूद केलेले आहे. तर भारतात किती भाषा आहेत तर भारताच्या 2001च्या जनगणनेनुसार भारतात 122 प्रमुख भाषांव्यतिरिक्त 1599 इतर भाषा आहेत. तथापि इतर स्रोतांकडील डेटा भिन्न असतो, अंशतः कारण भिन्न स्रोतांमध्ये भाषा आणि बोली यांची व्याख्या वेगळ्या प्रकारे केली जाते. 2001च्या जनगणनेनुसार 122 भाषा 10,000 पेक्षा जास्त लोक बोलतात आणि 30 भाषा 1 दशलक्षाहून अधिक स्थानिक भाषिक बोलतात असे नोंद केलेली आहे. भारतात किती प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. पीपल्स लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया 780 नुसार पापुआ न्यू गिनी 840च्या मागे भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकावर भाषा आहेत. तथापि एथनोलॉग 456ची कमी आकडेवारी देतो. भारताच्या 2011च्या जनगणनेच्या नुसार प्रत्येकी 10,000 किंवा त्याहून अधिक भाषिक असलेल्या 270 मातृभाषा ओळखल्या. त्यामध्ये अनुसूचित भाषांमध्ये 123 मातृभाषा आणि गैर अनुसूचित भाषांमध्ये 147 मातृभाषांचा समावेश केलेला आहे. अनुसूचित भाषांमध्ये भेली 10 लक्ष भाषिक आणि गंगटे 16,000 भाषिक यांचा सुद्धा समावेश केलेला आहे. तर मित्रांनो, आपल्या भारत देशाचे हे भाषिक असे समृद्ध प्रकारची ही संपत्ती आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.